बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. 19. बहुनाम अनेक, जन्मनाम पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू, अंते नंतर अंती, ज्ञानवान ज्ञानी, माम मला, प्रपद्यते शरण येतो, वासुदेवः भगवान श्रीकृष्ण, सर्वम सर्व, इति याप्रमाणे, सहा तो, महाआत्मा महात्मा, सुदुर्लभ अत्यंत दुर्लभ, अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो, मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. तात्पर्य: अनेकानेक जन्मानंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष्य असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभावस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तींचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निर्विशेष वादाकडे त्याचा थोडासा कल असतो, परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतांवर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो. अशा वेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे, ते सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे, याचा त्याला असा साक्षात्कार होतो. याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. या श्लोकाचे विवरण श्वेताश्वतरोपनिषदाच्या 3.14 ते 15 तिसऱ्या अध्यायात अति सुंदर रीतीने करण्यात आले आहे. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो ऋत्वात्यास्तिष्ठद दशांगुलम. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो ऋत्वात्यातिष्ठद दशांगुलम. पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उत्तामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. छांदोग्य उपनिषदात 5.1.15 सांगण्यात आले आहे की न वै वाचो न चक्षुंषी न श्रोत्राणि न मनासीत्याचक्षते प्राण इति एवा चक्षते प्राणो हैवैतानि सर्वाणि भवन्ति. मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यांपैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही. जीवन किंवा चैतन्य ही सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींमधील प्रधान तत्व आहे. या देहामध्ये बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत, पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्व नाही. वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. संदर्भ श्रीमद भगवद्गीता 7.17 आणि 11.40.